हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. इंट्रो बघून तुम्हाला कळालं असेल की आजचा व्हिडिओ काय आहे. तर आजचा व्हिडिओ आहे महालक्ष्मीचा. तर मी निघाली होती महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. होतं असं की काही लोकांना महालक्ष्मीच्या विषयात माहिती आहे, काही लोकांना माहिती नाही आहे, किंवा कसं जायचं आहे, नवीन जे असतात तिथे राहणारे किंवा नवीन आलेले त्या लोकांना माहिती नसतं. तर म्हटलं मी जाते, तर चला तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता मी निघाली आहे विठ्ठलवाडीवरून मी निघाली, पण मी मध्ये जो व्हिडिओ होता ट्रेनचा बसताना निघताना तो काढला नाही. डायरेक्ट मी महालक्ष्मीला गेल्यावरतीच हा व्हिडिओ शूट केला. महालक्ष्मी स्टेशनच्या वरती ब्रिजवरती आल्यावरती मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. जसंच आम्ही बाहेर निघालो बघा, इथे बाहेर एक मावशी बसल्या होत्या. त्यांच्याकडे कच्ची चिंच, स्टार फ्रूट आणि कवट वगैरे होतं, जे की आमचं फेवरेट होतं. तर आम्ही स्टार्टिंगला पहिले इथेच खरेदी केली आणि आम्ही पुढचा प्रवास स्टार्ट केला. सांगायचं असं की हा जो माझा मुलगा तुम्ही आत्ता बघितला रतन, तो कमीत कमी मला वाटतं 8 ते 6 महिन्याचाच असेल तेव्हा मी इथे माझ्या आत्या, काकू आम्ही सगळेही गेलेलो महालक्ष्मीला. आता त्याचं 10वं वर्ष कंप्लीट झालेलं आहे. ह्या फेब्रुवारीमध्ये कंप्लीट होणार, 11वं लागणार. म्हणजे मी जेमतेम 10 वर्ष झाले महालक्ष्मीला गेली नव्हती. पण बोलतात ना, जोपर्यंत देवी आपल्याला बोलवत नाही किंवा देव आपल्याला बोलवत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही, तसा हा प्रकार असतो. तर बघा किती गॅप झालेला आहे मला, म्हणजे देवीच्या दर्शनाला येण्यासाठी. हा जेव्हा मी असं छोटंसं असं हातामध्ये घेऊन त्याला घेऊन गेलेली, 6 महिन्याचा 8 महिन्याचा असेल माझ्याकडे पिक ना, तुम्ही इथे शेअर करते स्क्रीनवरती, तुम्ही बघा. तो तेव्हा एवढा होता, तेव्हा मी त्याला घेऊन गेलेली. त्याला असं मी पोटाशी बांधायची माझ्या ह्या छोट्या मुलाला, तेव्हा मी तिथे गेलेली. त्यानंतर आज चालली आहे इतक्या वर्षाच्या गॅपनंतर. आणि हो, गेल्याच्यानंतर इकडे जेव्हा मी गेली ना, पूर्ण चेंजेस झालेला आहे. 10 वर्षामध्ये पूर्ण डेव्हलप झालं आहे, खूपच चेंजेस आलेत. जे काय असेल मी तुम्हाला सांगणारच आहे. तर सर्वात प्रथम जसंच आम्ही गेटच्या आतमध्ये गेलो, तर बघा इथे बाजूलाच हे कबूतरखाना आहे. म्हणजे कबूतरखाना नाही म्हटलं जाणार इथे, हे कबुतरांची वस्ती आहे. म्हणजे इथे ना कबुतराला दाणे वगैरे टाकलेले असतात. तिथे ते काका बसलेले असतात, त्यांच्याकडे चणे फुटाणे वगैरे जे काय असतं ते असतं तिथे. 10 रुपयाचं घ्यायचं आणि त्यांना टाकायचं. चांगलं असतं. पक्ष्यांना, प्राण्यांना दान पुण्य केलेलं खायला घातलेलं चांगलं असतं. बघा हा गेट आहे, याच्या बाजूलाच ते बसलेले असतात बघा इथे. तर आम्ही 10 रुपयाचं घेतलं आणि कबुतरांना टाकलं. तर एक कबूतर, 2 कबूतर अशी होते ना, ते सारखे हातावरती येऊन बसायचे. पण हा ना खूप क्यूट होता, हा हातावरतीच येऊन बसायचा. हा बघा माझ्या हातामध्ये खातोय, मम्मीच्या हातावरती बसलाय. तर झालं असं की माझा छोटा मुलगा बोलतो, मम्मी तुमच्याच हातावर बसतोय, माझ्या हातावर नाही बसत आहे. अरे म्हटलं बसणार तू. हा त्याला घाबरवते म्हणून तो जरा हे करतोय. मग शेवटी आईच्या हातावर बसून त्यांनी खाल्लं. तर त्याच्या हातावरती बघा दाणे खाल्ले, नाही तर तो बसतच नव्हता. आणि त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास स्टार्ट केला. खूप छान वाटलं इथे आल्यावरती. स्टार्टिंगला छोट्याशा गेटमधून जसं तुम्ही आतमध्ये निघता मंदिराकडे जाण्यासाठी, तर तुम्हाला आजूबाजूला स्टॉल पण बघायला मिळतील. कुठे पर्सचे शॉप आहेत, कुठे ना धार्मिक पुस्तकं वगैरे, जसे मूर्त्या, मंदिरात लागणाऱ्या वस्तू जे काय असतं ते सगळं मिळतं. कोल्ड्रिंकचं शॉप पण आहे इथे बघा. हे जे शॉप आहे इथे A to Z तुम्हाला मंदिरामध्ये ज्या वस्तू लागतात, घंटीपासून, मूर्त्यापासून, दिव्यांपासून, अगरबत्ती स्टँडपासून, कासवांपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला A to Z इथे मिळतात. तर तुम्हाला जे हवं तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. खूप छान होतं. मला हर एक व्हरायटीच्या आणि हर एक प्रकारचे देवी देवतांच्या मूर्त्या इथे बघायला मिळाल्या. आणि बाजूलाच एक अगरबत्तीचं पण शॉप होतं. तर इथे माझ्या लेकाला पाहिजे होतं एव्हिल आयचं ब्रेसलेट. तो खूप दिवसाचा शोधत होता, पण ॲक्च्युली काय होतं, त्याच्या हाताची साईज खूप छोटीशी होती ना, त्याच्यामुळे त्याला ते येतच नव्हतं. तर बऱ्याच ठिकाणी शोधलं, तर शेवटी त्याला तिथे मिळालं, तर त्याने तो एक घेतला. हे बघा हे टॉय शॉप आहे. छोटे छोटे तुम्हाला मंदिराचे असे म्हणजे हारफूल घेऊन बसलेले पण दिसणार. मंदिरात जाण्यासाठी हारफूल जे लागतात, टोपल्या घेऊन बसलेले असतात. त्याच्या पुढे बघा हे अगरबत्तीचं, धूप, टिळक, चंदन, गंगाजल याचं एक शॉप होतं. इथे बघा रक्तचंदन, सफेद चंदन प्लस चिळे, हे बघा आपण चंदन जे घासतो ना, ते छोटंसं हे असतं ते पण तुम्हाला इथे मिळून जातं. प्लस तुम्हाला जे अष्टगंध असतं, केसर चंदनचं गंध असतं, ते सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल. आणि इथे ना तुम्हाला असे जे आपण टिकले वगैरे लावतो ना, ओम, स्वास्तिक बोलते. जसं बघा आपण कुठे बाहेर गेलो की देवस्थानाचे इथे बघा असे आपल्याला टिळक लावतात, तर ते आकारामध्ये, ओममध्ये, कधी वेगवेगळ्या तसे तिथे होते, साचे होते छोटे छोटे. तर साचेच बोलतात बहुतेक त्याला, मला एवढं काही कळत नाही काय बोलतात.
आणि त्याच्या पुढे होते कंदी पेढ्याचं स्टॉल, त्याच्या पुढे लोणच्याचं स्टॉल. तर अशा प्रकारे तुम्हाला छोटे छोटे स्टॉल बघायला मिळतील. आणि फायनली आम्ही आलो मंदिराकडे. तर हे बघा, इथे मी वटी घेतलेली आहे, म्हणजे सॉरी मी नाही, माझ्या आईची वटी कबूल केलेली आईने काहीतरी. तर तिने 2 वट्या कबूल केलेल्या माझ्यासाठी आणि काहीतरी अजून होतं तिचं. तर साडी वगैरे जे करतात ना, देवीला देतात ना, वाहतात, ते तशा प्रकारची तिने वटी कबूल केलेली. तर दोन्ही वट्यांमध्ये तिने नऊवारी वगैरे काय बोलतात ती देवीला चढवल्या जाते ते घेतलेलं. त्यानंतर आम्ही निघालो पुढे देवीच्या दर्शनासाठी. समोर तुम्हाला मंदिर दिसत असेल बघा, खूप गर्दी होती, म्हणजे खूप जास्तही नव्हती पण ठीक होती, गर्दी होती. कारण की कसं मार्गशीर्ष महिना लागणार म्हटल्यावरती खूप गर्दी वाढते. तर मार्गशीर्ष महिना लागण्याच्या अगोदरच आम्ही म्हटलं जाऊन येऊया, कारण की मम्मीला पण ड्युटीला वगैरे जावं लागतं, त्यामुळे तिला वेळ भेटणार नव्हता आणि मुलाचे माझ्याही पेपर चालू होणार होते, त्यामुळे मलाही वेळ नव्हता. तर म्हटलं सुट्टी आहे तर चला जाऊन येऊया, म्हणून मी दर्शनासाठी गेली. इथे गेल्यावरती बरं वाटलं, खूप खूप वर्षांनी आली मी, तर खूप छान वाटलं, एन्जॉय केला. आणि खूप सोपा रस्ता आहे. रस्ता सांगायचा राहिला, रस्ता सांगायचं तर तुम्ही कुठेही असाल, कुठेही राहत असाल, तर तुम्हाला डायरेक्ट महालक्ष्मी स्टेशनलाच यायचं आहे. तुम्ही कुठूनही या, महालक्ष्मी स्टेशनला उतरा. महालक्ष्मी स्टेशनला उतरल्यावरती तुम्हाला बाहेर निघताच तुम्हाला महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यासाठी तुम्हाला टॅक्स्या किंवा काहीही मिळून जाईल, बस वगैरे. तर शेअरिंगच्या टॅक्स्या पण मिळतात, तुम्ही त्याच्यामध्ये पण येऊ शकता. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही येऊ शकता. डायरेक्ट तुम्हाला मंदिराच्या गेटवरतीच आणून सोडतात. आणि पुढे जर सगळे लोक मंदिराकडे जातात तर आपल्याला दिसूनच येतं की हे लोक पण मंदिराकडे चालले, आपण त्यांना फॉलो करून येऊ शकतो. किंवा नाहीही समजलं तर कोणालाही विचारलं तर कोणीही सांगेल. दर्शनाचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर नाही केला आहे, कारण की तिथे मोबाईल जो आहे नॉट अलाउड, स्ट्रिक्टली कॅमेरा, मोबाईल हे सगळं काहीही अलाउड नाही आहे. त्यामुळे देवीचा व्हिडिओ किंवा फोटो मी नाही शेअर करू शकत, त्यासाठी मी सॉरी बोलते. कारण की तुम्ही पण समजू शकता की हल्ली आजकाल असं झालं ना, भरपूर लोक फोटो व्हिडिओज वगैरे काढतात, तर धार्मिक ठिकाणी हे सगळं अलाउड नसल्यामुळे हे काय शेअर करता येत नाही. क्वचितच कुठेतरी आपल्याला शूट करायला मिळतं. त्यानंतर दर्शन करून मी बाहेर आली. बाहेर तुम्ही जसं बघितलं की तिथे ना नऊवारी साड्या वगैरे, सहावारी साड्या अशा ना देवीला ज्या चढवल्या जातात त्या तिथे सेलसाठी ठेवलेल्या विकायला. तर त्याच्यामधली एक साडी मी पण परचेस केली 400 रुपयाची. आणि त्यानंतर निघालो आम्ही बॅक साईडला जाण्यासाठी. जेव्हा मी 10 वर्षापूर्वी इथे आलेली ना, तेव्हा हा जो तुम्हाला दाखवते मी आता एरिया, तिथे एवढं पाणी होतं ना, आम्ही फोटो वगैरे काढायचो पाण्यामध्ये जाऊन तिथे, म्हणजे एकदम पाण्यात नव्हतो जायचं, दगडावरती वगैरे बसून फोटो वगैरे शूट करायचो, काढायचो. तर तो एक वेगळाच म्हणजे लुक होता, एकदम किती छान वाटायचं. आणि आता जेव्हा मी इथे आली ना, मला एकदम आश्चर्याचा झटका बसल्यासारखं झालं. ॲक्च्युली तुम्ही हे बघा, लांब लांब तुमची जिथपर्यंत नजर जाईल ना, तुम्हाला पाणी कुठेही दिसणार नाही. हे पूर्ण पॅक झालेलं आहे. इथे काहीतरी आता काम चालू आहे, काहीतरी ब्रिज बनवण्याचं काम चालू आहे असं मी ऐकलेलं. पूर्ण पाणी जे आहे ना इथे गायब झालेलं आहे, पाणी तुम्हाला कुठेही दिसणार नाही. जी कोणी नवीन येतील ना, ते खूप लोक म्हणजे कन्फ्यूज होतील की अरे हेच आहे ना महालक्ष्मी, की आम्ही चुकीच्या जागी आलो असं होणार. कारण की पाठीमागे जो समुद्राचा एरिया होता ना, तो पूर्ण पॅक झालेला आहे, तिथे काहीच राहिलं नाही. तर खूप म्हणजे वेगळंच झालेलं आहे मंदिर तेच, पण जे पाठीमागे लोक दर्शन करून जे फिरायला जायचे किंवा टाईम स्पेंड करायचे तिथे बसून, मुलं मुली किंवा आपणही विथ फॅमिली जरी गेलो तरी तिथे बसायला वगैरे जागा चांगली होती. त्यानंतर आम्ही निघालो खाली, म्हणजे बाहेर आलो मंदिराच्या. तर इथे बाजूलाच ना एक शॉप होतं,
तिथे बघा इतके छान मुखवटे होते ना, इतके सुंदर मुखवटे होते देवी आईचे, खूप सुंदर होते. मी तुम्हाला काय सांगू, कल्पनाच नाही करू शकत मी तुम्हाला ह्या मुखवट्यांची. काय बोलायचं काही कळत नाही मला, इतके सुंदर होते. हा बघा, हा मुखवटा रेड कलरचा मला खूप आवडलेला. त्याच्यानंतर येल्लो कलरचा पण खूप सुंदर होता. आणि हा मला आवडलेला बघा, पिस्ता कलर, ग्रीन कलर, एक स्काय ब्लू कलरचा. तर सगळ्यांची प्राईस ना वेगवेगळी होती. कोणाची 450, कोणाची 650, कोणाची 1500, कोणाची 1800. तर म्हणजे जसे तुम्ही घ्याल ना तसे तुम्हाला तिथे मुखवटे मिळतील. किंवा तुम्हाला सिम्पलमध्येही हवे असतील तर तुम्हाला 350-400पासून स्टार्ट होतात. तर बघा, त्याच्या पुढच्या शॉपला पण तुम्हाला मुखवटे भरपूर बघायला मिळतील. पण खूप छान होते, खूप मस्त असं कोरीव काम त्याच्यावरती केलेलं. डायमंड्स वगैरे इतके छान मस्त व्यवस्थित म्हणजे काम आहे ना. आता आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये घट बसवतो तर तेव्हा आपल्याला मुखवट्याची गरज पडते. एक छोटंसं नारळ जेव्हा आपण बसवतो ना तेवढा लुक येत नाही, पण जेव्हा आपण एक मुखवटा लावतो ना तर असं वाटतं साक्षात देवी आई आपल्या घरात विराजमान झाल्यात, असा तो लुक येतो. तर नक्की तुम्ही पण अशा प्रकारे मुखवटे घेऊन आपल्या घटाची म्हणजे शोभा वाढवू शकता. आणि त्यानंतर आम्ही गेलो, इथे एक डोश्याचं शॉप होतं, म्हणजे इडली वडा, मेंदू वडा हे सगळं तिथं मिळतं. तर माझ्या लेकाला लागली होती भूक, मम्मी चल ना चल ना चल ना. मग आम्ही तिथे नाश्ता केला. 50 रुपये काहीतरी प्लेट होती मसाला डोसा. आम्ही तिघांनीही खाल्ला आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. पण इथून बाहेर निघताना हे बघा, इथे रांगोळीच्या साच्याचं एवढं मोठं शॉप होतं ना, भरगच्च असे म्हणजे तुम्हाला व्हरायटी इथे बघायला मिळतील. A to Z तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला बाहेर निघताच हे शॉप आहे. 50, 100, 150, 200 असे साचे तुम्हाला इथे आढळून येतील. जर तुम्ही गेले असाल किंवा तुम्हाला बघितलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. किंवा तुम्हाला असे साचे हवे असतील आणि शोधत असाल तर भेटत नसतील तर तुम्ही इथे नक्की जाऊन व्हिजिट करा आणि जो साचा पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. आणि हो, उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तो आहे हजी अलीचा. तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ.